हॅलो गाईज, तर परत एकदा तुमचा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता आम्ही चाललोय आमच्या डोंगरावर। तर मिरे डोंगर म्हणून आहे। तर तुम्हाला सर्व मी दाखवणार आहे तिकडे काय कसं आहे ते। तर मित्रांनो, नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून काय बघू तुम्हाला दाखवणार आहे सगळा। तर अजून आलेच नाही पोरं आल्यावर जाणार आहोत। तर चला मित्रांनो, आता सध्या दोघंच जण आहोत आणि येतात पोरं। तर चला, आणि एक जण आलेला आहे तिकडं। तर चला मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता काय निघालोय आणि अजून यायचे आहेत 2 गाड्या। बघा सगळी जण निघालोय आणि गाड्या येतात पाहिजे। गाड्या जाणार आणि आमचा ड्रायव्हर बघू शकता, इकडं ड्रायव्हर। आणि अजून 2 गाड्या आहेत पण त्या लयच पाट्या आहेत। आणि आम्ही आता लागलो आहोत। अजून 2 गाड्या आहेत पण त्या गाड्या कुठे आहेत मला नाही माहिती। तुम्हाला सर्व दाखवणार आहे। आता पुढे आम्ही जाणार आहोत। बघूया कसा डोंगर बिंगर आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, भेटू आपण। जरा थांबलेलो आहोत। पोरा पेट्रोल टाकायला गेलीत 4 गाड्या आणि आम्ही 2 गाड्या आहोत तिथं। तर बघू आता कधी येतात ते। अशी निघालोय मित्रांनो आणि पुढे गेलेले आहेत। चला, पेन मध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो। पेन वरना कासमाल वरना मिरे डोंगरावर। तर तुम्हाला दाखवणार आहे पुढे। तर चला मित्रांनो, बघू शकता सगळे जण थांबलेले आहेत। आता इथे थांबलेले आमच्यावर, आम्ही पाठी होतो कारण का भाईनं चाय प्यायचा होता, लय इम्पॉर्टंट होता चाय, त्याच्यामुळे चाय पिवत होतो। तर आमच्यावर थांबलेली पोरं सगळी। तर आता परत निघलो आणि हा पेनचा साई मंदिर बघू शकता। तर चला मित्रांनो, आता आपण व्याघ्रेश्वरला जाणार आहोत। तर आपण कासमालच्या वाटेने जाणार आहोत आणि आपण आता सुंदर नजाराचा पाहू शकता।
शिवमंदिर लागतं तिथे आम्ही आता बसलेलो आहोत. शिवमंदिर तर बघा मित्रांनो व्ह्यू. ओम नमः शिवाय. जटंकरी गलिच्छ ब्रह्मापामि तस्थले गले विलंबरंगा मुदंग गंगमालिका टमटमटमटमट्टिनाद वर्ण परमयंचकार चंड तांडवं तनोतुना शिव. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर हरे शरणवते हारे. यादव ऐसा विशाल करके हो मेघनैन सारे माथे चंद्र विराज. ओम नमः शिवाय. पाटेकर अशी छोटी छोटी गावं लागतात आपल्याला आणि या गावामध्ये वाड्यात आहे तिकडे. छोट्या छोट्या वाड्यातून हा खडतर रस्ता, थोडे खड्डे आणि थोडाफार चांगला. तर आता अजून तरी खूप लांब आहे. पाहू आता पुढे आपण. पर करा फिर जाएगी.
से हाय. तर आता ही सर्व आपली मंडळी आलेली आहेत आणि पुढे थोडा कठीण रस्ता आहे, गाडी जायला भीती, म्हणून या गाड्या इथेच पार्क केलेल्या आहेत. आता इथून आपण चालत जाऊ. से हाय हाय गाईज. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. खोपडी तोड झाले का मार. तर हा आपला अमेझिंग SK ब्लॉगरचा मालिक धालिक करता धरता. तर बघा मित्रांनो, तुम्ही सपोर्टच नाही करत. तर काय आता आम्ही चालत चाललो आहोत आणि रोड बघू शकता तुम्ही. इथून रोड तुम्ही आता बघू शकता, म्हणून आम्ही गाड्या पाठीच पार्क केल्या. पाण्याच्या मुलं रोड सगळा ढासळलेला आहे इथून. आरामात गेली असती गाडी. नमो पार्वती पते हर हर. तर काय आता आपण पोहोचले आहोत. पहिला हात पाय धुवा नको दर रे शेखरदा. तर आता आपण आलेलो आहोत व्याघ्रेश्वरला आणि प्रथम आपण खालती देवळाच्या खालती आता एक गायमुख आहे आणि कुंड आहे. तर तुम्ही ते बघा मित्रांनो. तर आता आपण तिथे जाणार आहोत. तर बघ ते तिथं होतं, हे इथं रम्याचं. बघा मित्रांनो, मारा उड्या मारा. आणि तुम्ही पावसाळी या उन्हाळी या कधीही या, वर्षाचे 12 महिने आला तरी काय पण पाणी तुम्हाला दिसणारच. कधीच पाणी ना येत असं नाही झालंय. इथून पाणी नेहमी येतो. बघा कुंड पण. तर पप्यादा, तू आपल्या या कुंडाबद्दल काय सांगू शकतोस? 2 शब्द. आम्ही इथे दरवर्षी महाशिवरात्रीला येतो आणि इथे जवळजवळ 4 ते 4:30 दरम्यान इथे आम्ही या गोमुखात दरवर्षीप्रमाणे इथे आंघोळ करत असतो. इथे आंघोळ केल्यामुळे आल्हाददायक वाटतं. इथे वातावरण एकदम फ्रेश पाणी येतो अंगात. अजून काय 2 शब्द? नेहमीची जागा सांगताना तर नेहमीची जागा तो दाखवणार आहे अजून आपल्याला. एक दिवस आधी येतो वस्तीला आम्ही.
तर तुमची नेहमीची जागा कुठली आहे? इथे आम्ही जवळजवळ 25 एक वर्ष जवळजवळ इथे आम्ही इथे वस्तीला येत असतो महाशिवरात्रीला. इथं राहता का? हो, इथेच असतो आम्ही. जवळजवळ 25 एक वर्ष आम्ही इथेच रात्रीचं नियोजन असतो आमचं. इथे जेवण वगैरे आम्ही इथेच करतो. पण आता ही सध्या जागा आमच्या पांडापूरमध्ये म्हणजे आमच्या आलीतील मुलं येत असतात. ती बहुतेक आता इथेच जमा झालेली आहे जागा ही. तर बघा मित्रांनो जागा. आणि आता एवढी जण आम्ही आलेलो आहोत. गाईज बघा पायऱ्या अशा जातात खाली जायला लागतात. ही एंट्री आहे पाठचे. बघा एक दिवस अगोदरच आलेले असतात लोक सगळी. वातावरण बघू शकता. आणि इथं आल्यावर असं प्रसन्न होतो ना, ते आल्यावर तुम्हाला समजेल. तर यो आपला एंट्री. आपली बेलाची गुण कुठं आहे? मंदिरात एंट्री करतात आपल्याला वरदायनी मातेचं सुंदर असं रूप आणि सुंदर असं देऊळ आपल्याला पाहायला मिळतं. बघा त्याचं दर्शन फोटो निकाल भाई. कसं काय फोटो कोण काढवेल? फोटो काढ. अरे इकडनंच बाहेर निघायचं. तर मित्रांनो बघा असं यायला लागतो. ते वेळेस आणि अखेर निघालेलो आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आपल्यानंतर आपल्याला सगळी माहिती. तर मित्रांनो बघा आमचा ब्लॉगर शूटर आणि किती मजा वाटते ना यायला इथून. महादेव. तर बघा मित्रांनो बॅग ए भोल्या शंकरा, ए भोल्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ए भोल्या शंकरा, ए भोल्या शंकरा. संगे नाचे गणपती, अर्धांग तुझ पार्वती. संगे नाचे गणपती. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ए भोल्या शंकरा, महादेवा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ए भोल्या शंकरा, महादेवा. ए भोल्या शंकरा. परिवार आहे कुठं? हर हर महादेव. महादेव. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव.
ओम नमो पार्वती पते हर हर मंदिराच्या बाहेरच तुम्ही आता एक स्तंभ पाहू शकता. मंदिराच्या बाहेर आल्यावरच आपल्याला एक स्तंभ पाहायला मिळेल आणि खूप जुना असा स्तंभ दिसतोय. आता आपण इथून या वाटेने आता धबधब्याकडे आता जाऊ आणि सुंदर असा धबधबा आपल्याला पाहायला मिळेल खालती. आणि खालती सुंदर आणि खूप मोठा असा धबधबा आहे, तो आपल्याला तुम्हाला या व्हिडिओद्वारे पाहायला मिळेल आणि ते फोटो काढतात. हा स्तंभ आहे, शिवकालीन स्तंभ आहे. 400 ते 500 वर्षापूर्वीचा हा स्तंभ आहे. इथे महाशिवरात्रीला दरवर्षी तिसऱ्या दिवशी इथे मोठ्या प्रमाणात म्हणजे दीप प्रज्वलन केले जाते इथे संध्याकाळच्या आसपास. तर आता आपण धबधब्याकडे आता जाणार आहोत. समोरच्या वाटेने सगळं आता धबधब्याकडे. तर पाहू आता पुढे आपण. लांगी परिवार इथे पांढरपुरातले लांगी परिवार आहे. दरवर्षी यांच्या हस्ते इथे पूजा होते आणि इथे एक महलमीरा डोंगर संस्थान ट्रस्ट आहे. ते अध्यक्ष सुद्धा पांढरपूरचेच आहे तिथे. जगदीश लांगे आहे तिथे अध्यक्ष. लांगी परिवारातर्फे इथे महाशिवरात्री असो किंवा श्रावणी सोमवार इथे पूजा बेट दिवशी केली जाते इथे. तर चला आता आपण पुढे धबधब्याकडे आता आपण जाऊ. या वाटेने आता आपण धबधब्याकडे जाऊ. बघू शकता खालती जायला रोड. मित्रांनो बघा किती मजा आहे इथं वॉटरफॉलला. आमचा हा वॉटरफॉल आहे, बघू शकता मित्रांनो. खूपच एन्जॉय करायसारखं आहे. कधी आलात तर या. पण इथं या धबधब्यावर बघा कसा वरून पाणी येतोय. खूपच छान वाटतंय. जरा तू काय 2 शब्द बोलू शकतो मित्रा? पावाचा नाही म्हणून मजा नाही आता इथं तेवढी, पण तुम्ही यात आलात तर कधी इथं मजा करायला या. आता निघालो आम्ही सर्वजण. तर बघा कसं येतात. तर बघा इथून पण खूपच असा सुंदर वातावरणात. मला ना तुला 2 शब्द बोलत नाहीत आपल्या ह्याच्यात, तर तू काय बोलू शकतोस? चांगलं बोले. बोल. महाशिवरात्रीला तुम्ही इकडे येऊ शकता. हा तुमचा एक जीवनातला ऐतिहासिक ट्रेक पण ठरू शकतो.
अजून महाशिवरात्रीला इकडे जत्रा भरते, मनसोक्त आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो असं आहे. तर चला भेटू नंतर उतारताना. मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी जायला. तर आता गाड्या पार्क केल्या आणि तिथे चाललोय चालत सर्वजण. तर आता आम्ही चाललो आहोत घरी. आता व्याघ्रेश्वरून उतरू पेनमध्ये आणि तिथे नाश्ता करू आणि थेट घरी जाऊ. तर चला मित्रांनो आता आलोय गाड्यांजवळ. तर आता व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण.